आहोत लोकसभेचं इलेक्शन ऐन काही दिवसावर येऊन ठेपलेलं आहे, पण ग्रामीण जनतेचं काय मत आहे आपल्याला जाणून घ्यायचं होतं। त्यानिमित्तानं आपण प्रत्येक गावात जाऊन जे सामान्य जनता आहे, सामान्य नागरिक आहेत, त्याच्यासोबत चर्चा करत आहोत। या ठिकाणी आतापर्यंत 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय विकास झाला आहे किंवा मागच्या वेळेस जे खासदारकीचे जे या ठिकाणी खासदार होते त्यांनी काय विकास केला आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये कोणते कोणते या ठिकाणी प्रश्न सोडले सामान्य जनतेचे, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आपल्यासोबत या शिरूर गावी आपण आज आहोत, तालुका उमरी। तर या गावातील आपल्यासोबत जे रहिवासी आहेत त्यांचे या ठिकाणी आपण चर्चा करून। आपलं नाव सांगा या ठिकाणी काय? माझं नाव शेख बाबू शेख बशीर, राहणार शिरूर, तालुका उमरी, जिल्हा नांदेड। सध्या जे आता हे जे निवडणुकीचं वातावरण चालू आहे याच्यामध्ये खासदारकीमध्ये अशोकराव आपलं खासदारकीला चिखलीकर यांनी उभा टाकलेले आणि यांनी 5 वर्ष सत्ता भोगलेली आहे। त्यानंतर आता वसंतराव चव्हाण हे दोघे जण आणि वंचित बहुजन आघाडीकडून भोशीकर साहेब। तर ह्या तिघांपैकी आपल्याला काय वाटते बा विकासात्मक मुद्दे जे घेऊन आलेत किंवा विकासाचे कामं झालेत काय? विकासाचे आत्तापर्यंत चिखलीकरणं आमच्या इकडून एक वेळेस निवडून गेलं तसं आत्तापर्यंत देखील आलेले नाही आणि आमच्या गावात 5 रुपयाचं सुद्धा काम दिलेलं नाही आमच्या गावामध्ये। म्हणून आम्हाला चिखलीकर नको हवं, कारण का आज चिखलीकर 10 वर्ष झालं हे सरकार असून या सरकारनं आमचं एवढं विल्हेवाट लावलं। शेतकऱ्यांसाठी नुकसान, GST, नंतर गॅसचे 500चं गॅस 1000वर 1200वर नेलं, 1100वर नेलं आणि नंतर 7000चं सोयाबीन 4000वर आणलं, 11000चा कापूस 6000वर आणलं आणि इकडं म्हणते की तुम्हाला आम्ही पेन्शन दिलेलो। तर पेन्शन तुम्हाला सांगलो, आमच्या जर 20 क्विंटल जर आम्ही कापूस शिकलं तर आमचं किती नुकसान व्हालं आणि ह्यांना 6000 रुपये आम्हाला काय फरक पडणार आहे? ह्याच्याकरता हे एवढं सरकार बेकार झालं की सगळं लुटून खायचं सरकार झालं। याच्यामुळं हे नको वाटलं आहे मला। अशोकराव चव्हाण साहेब यांनी पक्ष बदल करून भाजपात गेले, त्यांच्याविषयी काय म्हणणं आपलं? आता त्यांनी काय केले, काहीतरी त्याचं लपवण्यासाठी निघून गेले। आता तुम्ही सांगा, याच्यावर ED आली, PD आली, काय आली, माती आली, धोंडे आले आणि आपलं स्वतःचं विकास सोडून टाकून आणि लपवण्याचं। अशोकरावनं काही जरी नाही केलं ते जनता म्हणत होती की बाबा गोरगरीब जनतेला घेऊन चालणारं काँग्रेस सरकार आहे, म्हणून अशोकरावच्या मागं होते। अशोकरावला काय वाटलं आता आम्ही गेलो म्हणजे सगळं जनताच येईल, ते झालं। आता ह्यानं काहीच नाही तर 400 पार म्हणायत। तुम्ही सांगा, आमची माझी स्वतःची बायको पण यांना मतदान टाकते की मी टाक म्हणले तिकडे टाकते की नाही? एवढं देशाचं भविष्य यायला काय माहिती 400 पार म्हणायत। आज वसंतराव चव्हाण या सध्या रिंगणामध्ये आहेत, त्यांच्याविषयी आपलं काय म्हणणं? त्यांच्याशी चांगले आहेत, त्यांना काहीतरी अगोदर आमदार होते, काही ना काहीतरी आमचं गोरगरिबाला घेऊन चालतील आणि आमचा काही ना काहीतरी विकास होईल म्हणून वसंतरावच्या पाठीशी राहत होतो। उमरीमध्ये सभा झाली होती, काल उमरीमध्ये सभा झाली होती। त्या सभेमध्ये असं बोलण्यात आलं होतं की जे मागच्या वेळेस सहकारी म्हणून काँग्रेसचे मागच्या वेळेस जे त्या ठिकाणी कार्यकर्ते होते, संजय कुलकर्णी यांनी असं सांगितलं की वसंतराव चव्हाण साहेबांनी 16 वर्षात काहीच कामं केले नाहीत। तुम्हाला जसं कळतं तसं तुम्हाला वाटते का वसंतराव चव्हाण साहेबांनी काय कामं केले नाहीत? असं नाही, हे वसंतराव चव्हाणांना बदनामी करण्याचं काम करत आहेत। माझं नाव विलास नामदेव कसबे, इथलं शिरूर इथला रहिवासी आहे मी। जेव्हा आमदार वसंतराव चव्हाण आमदार होते तर त्यांच्या निधीतून भरपूर विकास झालेला आहे गावाला। रोडाचे कामं असू द्या किंवा समाज मंदिराचे कामं असू द्या, भरपूर दिवसाचं हे समाज मंदिर जे आपण आता हे जे तुम्हाला इमारत दिसत आहे ते आमदार साहेबांनी दिलेली आहे निधीमधून त्यांच्या, आणि हे फक्त आमदार साहेबांचं नाव बदनाम करण्यासाठी करत आहेत। तर 100% वसंतराव चव्हाणच निवडून येतील याच्यात काही शंका नाही। मात्र BJP सरकारचं काय चालू आहे की जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना एक क्लीन चिट देऊन आपल्या पक्षामध्ये जोरजबरदस्ती EDचा धाक दाखवून घेण्याचं काम करत आहेत। आणि आता जसं की आपण जे मेडिसिन वापरता, गोळ्या औषध वगैरे, अशा काही कंपन्या की त्याच्यावर सरकारनेच बंदी घातलेली होती की ते जिवंत हानी होणार आहे, लोक मरणार आहेत ते गोळ्या खाऊन, तरी पण त्यांनी काय सांगले की बाबा इलेक्ट्रिक बॉन्ड खरेदी करा, पैसे भरायचे आणि ते परमिशन त्याला भेटलेले, आता तेच मार्केटमध्ये येणार आहेत औषधं। असे लोकांच्या जीवावर उठलेलं हे सरकार आहे। आणि GST सरकार जाचक कायदा सरकारनं लावलेला आहे, NRC असू द्या, GST असू द्या। GSTमुळं प्रत्येक छोटी ना छोटी वस्तू महाग होत चालली आहे, कारण GST सरकारला भरावं लागत आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्याचं पण फार मोठं नुकसान होत आहे। 700 रुपयाचं थैलं आज तुम्हाला 1500-1500 रुपयाला भेटत आहे। अशा प्रकारे हे लुटारूचं सरकार आहे, तर याला वेळीच खेचलं पाहिजे। त्यामुळं आमचं मतदान काँग्रेसलाच राहील, याच्यात कुठली शंका। अबकी बार 400 पार असं मोदी साहेब म्हणतात, त्याविषयी 400 पार मतदान न होताच यांनी कोण्या हिशोबानं 400 पारचा आकडा देत आहेत हे माहीत नाही।
कारण मतदानच झालं नाही. मतदान आणखी अवधी आहे, 26 तारखेला मतदान आहे, 4 जूनला त्याचा निकाल आहे. 400 कोण्या हिशोबाने याच्या सीटा येतील हे त्यालाच माहीत आहे. फक्त हे बोलबच्चन सरकार आहे. हे फक्त लोकायला म्हणायचे बाबा 400 येणार आहे, 400 येणार, म्हणजे लोक त्या 400ला ऐकून बाबा 400 आलेत मग आपण कशाला मत जाळावं, BJPला टाकावं, हे एक लोकायला भूल थापा देण्याचं काम हे BJP सरकार करत आहे. ते त्याच्या भूल थापाला बळी न पडता आपल्याला काँग्रेसच्या पाठीमागे समर्थ आम्ही वसंत. बघा, अशोकराव चव्हाण आणि चिखलीकर साहेब हे कट्टर दुश्मन होते, ते जगजाहीरच आहे. आणि त्यांच्या पाठीमागे राहणारे लोक असे मारामाऱ्या करून, रस्त्यावर भांडणं करून जेलमध्ये आहेत. काट्या गाठले, कोणी एकूण मरून गेले, काही जणांचे घरं उद्ध्वस्त झालेत. असे लोक कुठे जावं, आता कोणाच्या पाठीमागं जावं? त्यांच्यासाठी स्वतःच्या परिवाराचं सत्यानाश करून घेतले आणि हे एका स्टेजवर येऊन बसले आज. तर त्यासाठी अशोकराव चव्हाण हे की नाही स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी BJPमध्ये गेले असतील. मात्र हे जनता कुठे जाणार आहे आज? आता अशोकराव चव्हाण साहेबाचे माणसं जरी असतील, चिखलीकर स्वीकारतील का? अशोकराव चव्हाणचा गटाला चिखलीकर स्वीकारणार नाहीत ना. मग त्यासाठी आपल्याला 400 पार म्हणाले त्यांनी. 400 पार हे संविधान बदलण्यासाठी एकमेव देणं राईट सांगायलेत. हे मॅसेज आहे या वरिष्ठमध्ये मॅसेज द्यायलेत की लोकांना जागृत व्हा, संविधान बदलायचं आहे. हे त्यांनी मॅसेज देऊ लागलेले आहेत. संविधान बदलण्यासाठी 400चा आकडा लागतो हे मान्य आहे. मग हे संविधान बदलल्याच्या नंतर गोरगरीब काय करतील? हुकुमशाही सरकार होऊन जाईल, पुन्हा नंतर विलक्षणच होणार नाही. मग गोरगरीब लोकांचं सत्यानाश होऊन जाईल. लोकांना नोकऱ्या मिळणार नाहीत. तुमचा शेतातला माल मन भावाने घेतील त्यांनी. त्या धोरणाकडे त्यांनी चाललेले आहेत. 400 पार हे आहे की नाही घातक आहे आणि भारतासाठी घातक आहे. संविधान हे की नाही संविधानासाठी धोक्यामध्ये आज संविधान आहे. हे सर्व समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्याला मतदान उचित माणसाला म्हणजे चांगल्या व्यक्तीला, काँग्रेस सरकारला मतदान केलं पाहिजे. वसंतराव चव्हाण यांच्याविषयी काय म्हणा? काय म्हणले? वसंतराव चव्हाण यांच्याविषयी आपलं काय म्हणणं? वसंतराव चव्हाण साहेब एक निर्मळ आणि पाण्यासारखा माणूस आहे. वसंतराव चव्हाणांनी त्यांच्या घराण्याने कधीही कोणावर अन्याय केला नाही. त्यांनी कधी कोणावर बळजबरी काही केलेलं नाही. त्यांची छवी चांगली आहे, निष्कलंक माणूस आहे, कोणता भ्रष्टाचार नाही. म्हणूनच आज ते खंबीरपणे त्यांनी उभा टाकून त्या अशोकरावच्या एवढ्या मोठ्या नेतेला खंबीरपणे विरोध करत आहेत. आज चिखलीकर असो की अमित शहाला घाम फुटला होता इथं नरशीला सभा झाल्याच्या नंतर. वसंतराव साहेब असतील छोटे नेते, मात्र चांगल्यासाठी वाघ झालेले आहेत. आमचा ढाण्या वाघ, नांदेडचा ढाण्या वाघ आज वसंतराव पाटील झालेले आहेत. जनता जे आज वसंतराव साहेबाच्या पाठीमागे आहे ते एकमेव काँग्रेस पक्षामुळं जनता आहे. आदरणीय राहुलजी गांधीसाठी हे जनता आहे त्यांच्या पाठीमागे. असं नाही आहे की वसंतराव साहेब असं आहेत किंवा पक्ष बदलणार आहेत. हे पक्षासाठी जनता गेलेली नाही आहे. 400 के पार म्हणत आहे. BJP सरकार 40चा आकडासुद्धा पार करत नाही. आजची जर कंडिशन बघलं या नांदेड जिल्ह्याच्या लोकसभेला तर तुम्ही सांगालो पुऱ्या देशामध्ये चळवळ येत लागलेली आहे की हेच पुढं चालणार आहे की समाज असा कोणत्याही समाजासाठी राजकारण नसतो किंवा पक्षाचं राजकारण असतं. म्हणून आज वसंतराव साहेबाच्या मागे इतकी त्याच्या पाठीची लीड आहे. कोणी काय असं भाषणामध्ये म्हणत असतील ते त्यांचं वैयक्तिक प्रश्न असेल की वसंतराव साहेबांना भरपूर निधी या नायगाव विधानसभेमध्ये दिलेली आहे. कामाची 16 वर्षामध्ये काहीच काम केलं नाहीत असं कुलकर्णी यांचं कुलकर्णी स्वतः त्यांच्यासोबत होते. त्यांना सुद्धा सांगायला अशी लाज वाटली पाहिजे. कुलकर्णी साहेब काँग्रेस पक्षाचं काम त्याने किती वर्षापासून करतात ते सुद्धा तुम्ही त्याचा आढाखडा घ्या. आम्हाला तसं विरोध करायचं काही देणं घेणं नाही ना पक्षाचं नाही आहे. अशोक मला म्हणणं असं आहे की कुलकर्णी साहेबांना सांगावं की यानं सुद्धा त्यांचे पॅम्पलेट काढून वाटले होते की फलाण्या गावामध्ये किती निधी आहे, शिशी रस्त्याचा निधी किती दिले वसंतराव साहेबांना, 5 वर्षामध्ये किती दिले, नंतरच्या 5 वर्षामध्ये किती दिले ते कुलकर्णी साहेबांनी सांगावे. व्यासपीठावर आज BJPमध्ये गेले असतील, कोण्याही गटामध्ये गेले असतील, त्यांनी किती वाटून असं सांगितले होते तर त्यांना सिद्ध करून सांगावं की जनतेला की बा मी वसंतराव साहेबाची इतकी निधी देत असताना मी तिथं उद्घाटनाला गेलो. कुलकर्णी साहेब आमच्या गावामध्ये 1.5 कोटीचा निधी वसंतराव साहेबांना दिली रोडचा डांबरीकरणाचा. कुलकर्णी साहेबसुद्धा त्या ठिकाणी नारळ फोडायला आले होते की शिरोळा दिल्या काय. हे बुद्ध विहारची इमारत इतकी मोठी झाली, इमारत झाल्यानं उद्घाटनालाही आले होते आणि इथल्या भूमिपूजन करण्यासाठी कुलकर्णी साहेब या ठिकाणी आलेले होते. त्यांनी सुरुवात केली. प्रत्येक संस्था असो, कोणते मग रेल्वे असो, शाळा असो, हे सगळं खाजगीकरण करून आणि त्या लीजवर द्यायलेत.
आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर द्यायलेत, तर गोरगरीब लेकरं कुठं जातील शाळेमध्ये? आज पहिलं हाताला धरून मास्तर गावातून शाळेत नेत गेलेत लेकराला. आज बापाला पाया पडावं लागायला की माझ्या लेकराला घ्या म्हणून. अंगणवाडीत आहे असो की हे सगळेजण फिरत गेलेत त्यावेळेस. आता बापाला पाया पडावं लागायला की माझ्या लेकराला शिक्षण द्या म्हणून. तर आज 5वी 6वीच्या मुलाला 5-5 लाख रुपये खर्च वर्षाला येऊ लागला आहे. तर गोरगरीब कसा शिकवणार शाळा, असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, ते एम्स झाले म्हणले, कोणते IIT झाले म्हणले, हे फक्त कागदालाच आहेत. दाखवावं त्यांनी कुठेतरी एक हे बांधून दाखवलेले, हे निर्माण केले, एवढे लेकरं पास झालेत, एवढे लेकरं त्या ठिकाणी लागलेत, एवढे लेकरं नोकरीला लागलेत म्हणून त्यांनी पुरावे द्यावे त्यांनी. कारण का हे सगळं खोटं आहे, फक्त कागदोपत्री आणि समाजाची किंवा देशाची दिशाभूल करण्यासाठी हे सरकार करत आहे. आणि आदिवासी वंचित हे जे बहुजन लोक जे आहेत यांचं मतदान फक्त 2000 घेण्यासाठी एक प्रयत्न करत आहेत. परंतु यावेळेस जनता एकदम त्यांचे मनसुबे ओळखलेले आहे. या बारीला लोक त्यांचे 2000 वापस करणार आहेत यावेळेस या लोकसभेला, आणि काँग्रेसचं सरकार इथं स्थापन करणार आहेत. सगळ्यांना माहिती झालेली आहे की हे सरकार फक्त एका हाताने देते आणि दुसऱ्या हाताने डबल टिबल काढून घेते.